हॅलो, नमस्कार मित्रांनो, लेक लाडकी योजना ही योजना मुलींसाठी राज्य सरकारने अंमलात आणलेली, जी की मुलींसाठी आहे आणि मुलींना या योजनेमध्ये 1,01,000 रुपये मिळणार आहे. तर या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता आणि त्याचा GR काय आहे हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. नंतर मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय भाग्यश्री योजना जी आहे ती दिनांक 1 ऑगस्ट 2017 नुसार इथे चालू करण्यात आलेली आहे. तर याचा नेमकं उद्दिष्ट काय आहे सरकारचं, तर मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भात दिनांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा पुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना ही मुलींच्या सक्षमीकरण नवीन योजना लागू करण्याच्या शासन निर्णयाचे विचाराधीन होते. त्याच्या अनुषंगाने 2023-24च्या आंतरसर्वकीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पिवळ्या व केशरी रेशन धारकांसाठी कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये इथे अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला कंप्लीट 75,000 रुपये रोख रक्कम देण्यात येईल इथे. तर शासन निर्णय याच्यामध्ये काय आहे हे आपण बघू. तर माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना अतिक्रमण करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली. तर सदर योजनेचे उद्दिष्टे काय आहेत, तर मुलीचा जन्मास प्रोत्साहन देणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणात चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलीचे प्रमाण 0 वर आणण्याकरिता प्रोत्साहन देणे. तर अशी ही योजना आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये मुलीला सदर योजनेअंतर्गत खालील अटी, शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी राशनधारकासाठी, हे लक्षात घ्या मित्रांनो की इथे पिवळ्या आणि केशरी जे राशन कार्ड आहे, शिधापत्रिका आहे तुमच्याकडे कुटुंबातील, ती त्याच्यावरच ही योजना अवलंबून असणार आहे. जन्मानंतर लगेचच मुलीला 5,000 रुपये, तर इयत्ता पहिलीमध्ये 6,000 रुपये, तर सहावीत शिकत असताना 7,000 रुपये आणि 11वीत शिकत असताना 8,000 रुपये. नंतर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. तर या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते आपण बघू. तर ही योजना पिवळ्या किंवा केशरी पत्रिका धारकांना कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2000 रोजी व त्यानंतर जन्म येणाऱ्या अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहणार आहे. तर पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्या कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. जर तुम्हाला 2 मुलं किंवा मुली असतील तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे कुटुंबाचं प्रमाणपत्र ते इथे लावावं लागेल. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र म्हणजे जर तुम्हाला एक अपत्य पहिलं आहे त्याच्यानंतर 2 जुळे झाले, असे 3 झाले, तर त्यांना सुद्धा ही योजना लागू राहील. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा, त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील, म्हणजे मान्य राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,00,000पेक्षा जास्त नसावे, म्हणजे तुमचं जे कुटुंब आहे ते उत्पन्न आहे ते 1,00,000पेक्षा जास्त नसलं पाहिजे. तर याच्यात आवश्यक कागदपत्र काय असणार आहे, तर 1 नंबर आहे लाभार्थीचा जन्म दाखला, म्हणजे तुम्ही ज्या दवाखान्यामध्ये किंवा
तुमच्या ग्रामपंचायतमधून इथून तुम्ही जन्माचा दाखला घेऊ शकता. ते जन्माचा दाखला इथे जोडायचा. त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, जे की 1 लाखापेक्षा कमी असला पाहिजे आणि ते तहसीलदाराकडून आलेला असलेला पाहिजे. म्हणजे ऑनलाईन तुम्हाला इथं उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड. प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिला लाभ घेणार असणार तेव्हा इथं तुमच्या पाल्याचा, तुमच्या मुलीचा आधार कार्ड नसलं तरी चालेल. त्याच्यानंतर इथं पालकाचं आधार कार्ड जोडायचं, म्हणजे वडिलाचं, मुलीच्या बँकेचं पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत, म्हणजे बँकेचं पासबुक जोडायचं आहे. त्याच्यानंतर इथं रेशन कार्ड, पिवळे अथवा केशरी, हे दोनच राशन कार्डवर इथे ही योजना असणार आहे. मतदान कार्ड, ओळखपत्र. तर इथे याच्या खालचे जे पॉईंट आहेत मित्रांनो, हे इथे लक्ष देऊन ऐका, कारण इथे बरेच जण गोंधळ करतात आणि नंतर मग मेसेज करून किंवा कॉल करून विचारतात. तर हे बघू शकता 7 नंबरचा जे आहे ते मतदान ओळखपत्र, म्हणजे शेवटच्या लाभाकरिता जेव्हा मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, म्हणजे तिला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे 75,000 रुपये भेटणार आहेत तेव्हा तिचं मतदान यादीमध्ये नाव असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, जसे की पहिला 3रा लाभ जो आहे ते 6वी 11वीमध्ये भेटणारा लाभ जो आहे तो त्या वर्गामध्ये ती शिकत असल्याचा शाळेचा बोनाफाईड दाखला इथे तुम्हाला जोडावा लागेल, जे की 2ऱ्या 3ऱ्या टप्प्यासाठी. पहिल्या टप्प्यासाठी इथे जास्त डॉक्युमेंट नाही आहे. पहिल्या टप्प्यासाठी फक्त तुम्हाला इथं 6 पर्यंत दिले तर एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला पहिल्या टप्प्यासाठी द्यायचे आहेत. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्यास संबंधित शाळेचा दाखला म्हणजे बोनाफाईड. त्याच्यानंतर कुटुंब योजनेत शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. येथील अटी शर्तीमध्ये क्रमांक 2 येथील अटीनुसार तुम्ही बघू शकता. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. म्हणजे जे 18 वर्षानंतर 75,000 रुपये इथं मिळणार आहेत ते 75,000 तुमच्या मुलीचा विवाह 18 वर्ष झाल्यानंतर झालेला नसला पाहिजे, तरच ते तुम्हाला 75,000 रुपये इथे मिळतील. अविवाहित असल्याचं इथं लाभार्थीचं सोयी घोषणापत्र 75,000 रुपयाचं जेव्हा भेटेल तुम्हाला तेव्हा ते लागणार आहे. तर ही अशी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो, जी की तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची आहे. आणि फॉर्म जो आहे ते तुम्ही कुठं द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की हे तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला एवढे कागदपत्र जोडून तुमच्या अंगणवाडी जे सेविका आहेत त्यांच्याकडे द्यायचा आहे. आणि तो फॉर्म कसा असणार आहे याच्यासाठी मी तुम्हाला इथे एक फॉर्म दाखवतो. जो फॉर्म आहे तो फॉर्म या प्रकारे असणार आहे. इथे बघू शकता लेख लाडकी योजना फॉर्म. वैयक्तिक माहिती भरायची, लाभार्थीचं नाव टाकायचे, त्याच्यानंतर आधार क्रमांक जर असेल, आधार कार्ड काढलेलं तर आधार कार्ड नंबर टाकायचे, त्याच्यानंतर इथं आधार मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल ID टाकायचं असलं तर तुमचा इथं पत्ता भरून घ्यायचा, तालुका, पिनकोड, ऑफिस, तुमच्या गावाचं नाव, शहराचं नाव जे काही असेल ते, त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर, या योजनेचा लाभ, फॉर्म भरतेवेळी जिवंत अपत्याची संख्या म्हणजे तुम्हाला किती मुलं मुली आहेत ती एकूण या बॉक्समध्ये टाकायचे. त्यानंतर इथं तुम्ही बँक खाते तपशील इथं जोडायचे, बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड आणि बँकेचं नाव. हे झाल्यानंतर इथं तुम्ही हे बघू शकता लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यात लाभासाठी अर्ज करता, पहिला हप्ता, 2रा हप्ता, 3रा हप्ता, जो कोणता हप्ता तुमचा असेल ते इथं सिलेक्ट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं दिनांक टाकायचे, ठिकाण टाकायचं, लाभार्थी पालकाची सही इथं घ्यायची. आणि इथं जे जसे मी सांगितले तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार, तर पहिल्या हप्त्यासाठी तुम्हाला इथं 6 पर्यंतच हे डॉक्युमेंट्स इथं जोडायचे, बाकीचे डॉक्युमेंट्स सध्या तुम्हाला जोडायची गरज नाही. याच्यानंतर हा फॉर्म पूर्ण भरून तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे द्यायचा आहे. त्याच्यानंतर ते हा फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविका भरणार आहे, त्याच्यानंतर ते भरतील जी याची माहिती आहे आणि ती सुद्धा इथे हे तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर ही अशा प्रकारे योजना आहे मित्रांनो, जी की तुम्ही तुमच्या पाल्यासाठी देऊ शकता. याच्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता, माझ्याकडून ह्या PDF ची प्रिंट घेऊ शकता. तर माझ्याकडून प्रिंट घेण्यासाठी तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला या तिन्ही PDF भेटून जातील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ
जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करा. त्यांनाही या योजनेची माहिती मिळाली पाहिजे आणि तेही लाभ घेऊ शकतील. तर